नमस्कार. आज आपण पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे शेताराम शुगर कारखान्यावरती आलेलो आहोत आणि कारखान्याचा नवीन प्रकल्प सुरू होत असताना आसपासच्या शेतकऱ्यांचे संपूर्ण पाणी खराब झालेलं असून त्या शेतकऱ्यांच्या काही व्यथा आहेत आणि त्यासाठी त्यांनी ठिय्या आंदोलन चालू केलेलं आहे कारखान्याच्या गेटवरती. त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊ आणि कारखाना प्रशासन त्यांना कसा प्रतिसाद देतंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. नमस्कार. काय नेमकं तुम्ही आज ठिय्या आंदोलनाला बसला इथं? मी इंजिनियर आणि लागवणे माझी कारखान्याच्या समोर शेती आहे. आज तुम्ही जर पाहिलं, मी तर असं म्हणलं की संस्थाच बोगस आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कारखाने आहेत त्यामध्ये एक नंबरचा नंबर या कारखान्याचा लागेल, सीताराम साखर कारखाना. कारण कारखानाचा बोगस आहे, संस्था बोगस आहे, संस्था इनलिगल आहे. नियम काय सांगतो, कारखान्याच्या चारही साईडला रस्ते तुम्ही डेव्हलप केले पाहिजेत 5 किलोमीटर पर्यंत. तुम्ही केलेत का? नाही. तुम्ही डिस्टिलरी प्रोडक्शन करताय, तुम्ही विजेची निर्मिती करताय, तुम्ही साखर विकताय, तुम्ही अनेक गोष्टी करताय, करोड रुपयाचं तुम्ही कमवताय, तुमचा टर्नओव्हर आहे वर्षाला. आणि सगळं जे काय तुम्ही शेतकऱ्याच्या बोकांडी लावताय. आज इथला जो काय शेतकरी आहे, कोण अल्पभूधारक आहे, कोणाला एकर आहे, कोणाला अर्धा एकर आहे. आज इथली पाण्याची लेवल सुद्धा खराब झाली, ज्याला आपण वॉटर लेवल म्हणतो. राख, धूळ, धुकं, प्रदूषण, लोकांना श्वसनाचे त्रास झालेत, आरोग्याचे त्रास झालेत, लोकांचं हृदय खराब झालंय. तुम्ही काय करताय? ह्याचा अर्थ तुम्ही शासनाचे निकष, नियम आणि नियमावली सगळं धाब्यावरती बसून त्याला तुळशीपत्र अर्पण करून तुम्ही मनी पॉवर, मसल पॉवरच्या जीवावरती हे सगळं तुम्ही करताय. आता पाणी खराब झाले. किती परिसरामध्ये पाणी खराब झाले साधारण? तुम्ही या परिसरातील कुठल्याही शेतकऱ्याला विचारा. मोरी वस्ती असेल, इकडं पाठीमागे दवडे वस्ती असेल, खर्डी असेल, खालचा भाग असेल, तुम्ही पाण्याचा पीएच चेक करा. किती दिवसापासून चालू आहे? ज्या दिवशीपासून फॅक्टरी चालू झाली, आज 23 जून 2026 पर्यंत हीच व्यथा आहे. यांनी आम्ही अनेक वेळा आंदोलन केली, मोर्चे काढले, संविधानिक पद्धतीने यांना जाब विचारतोय. आज करतो, उद्या करतो, 4 दिवसानं. फक्त शेतकऱ्याच्या तोंडाला, बाधित शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानं पुसण्याचं काम केलंय कारखाना प्रशासनानं. त्यामुळं आज आम्हाला संविधानिक पद्धतीने आंदोलन करावं लागतंय स्वतःच्या न्याय हक्कासाठी. कारखाना प्रशासन काय साथ दिली का? ती काय जाऊच देत नाही आतमध्ये, गेटवरूनच बाहेर काढतात. सुरक्षा रक्षक म्हणतोय, मॅडम नाहीये, एमडी नाहीये, जीएम नाहीये, कोण नाहीये. मग आम्ही आमची स्वतः मांडायची कोणाकडे? तक्रार? आम्ही सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, त्याचे आमच्याकडे परत आहेत. थोड्या वेळानंतर मी तुम्हाला देतो. अधिकृत माझी जी काही म्हणणं असेल किंवा आमच्या ह्या बाधित शेतकऱ्यांचा जो काही विषय आहे किंवा जो काही प्रॉब्लेम आहे, आर्थिक असेल, पाण्याचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, आम्ही सगळ्या प्रशासनासोबत पाठपुरावा केलाय. थोड्या वेळामध्ये प्रशासनाचे अधिकारी येतील, आम्ही त्यांच्याशी बोलतो. नमस्कार. काय नाव? माझं नाव दत्तात्रय भीमराव सुळे. माझी कारखान्याच्या पाठीमागे शेती आहे. त्यांच्या कारखाना जसा चालू झालाय तसं आपलं पीकच यायचं बंद झालंय. त्यामुळं माझं 3-4 कोटीचं नुकसान झालंय कारखान्यामध्ये. किती जमीन आहे? आपली 20 एकर डाळिंबीची शेती आहे. बर. तर त्यावर सतत बग्याचा थर असल्यामुळे पीकच लाभ नाही आपल्याला. त्यामुळे तिथलं पाणी म्हणा, तळ्यात राख बग्यास साठलेलं आहे. आपलं एवढं थर आलाय, 5-6 फूट साठलंय, एवढं बग्यास पडतंय. राहणीमान पूर्ण आणि श्वसनाचे आजार मला सुद्धा झाले, श्वास घ्यायला त्रास होतोय मला. आता तुम्ही यांच्या अगोदर काय तक्रार वगैरे केली होती? सतत तक्रार केली, पाठपुरावा आम्ही सर्वजण आज 3-4 वर्ष झालं करतो. आश्वासन देऊन फक्त पुढं सांगतात, पण आश्वासनाला आम्ही पण कंटाळलो आता. कारण आम्हाला सतत आश्वासन आता नको आहेत, आम्हाला रिझल्ट पाहिजे. त्यासाठी त्यांनी आमच्या झालेलं नुकसान हे देणं गरजेचंच आहे. आणि जे आपल्या ज्याचा त्रास होतोय त्याच्यावर त्यांनी मार्ग लावला पाहिजे. आणि डिस्टिलरी प्लांट आम्हाला नको आहे, त्यामुळे भरपूर प्रमाणात त्रास व्हायला लागला आम्हाला. काय प्रॉब्लेम आहे नेमका? मी इथं कारखान्याच्या खूप चिटकून, म्हणजे कारखान्याने माझा बांधाय शेताला शेत आहे. कारखान्यातून जे काही निघणारं सांडपाणी आहे ते कारखाना परिसरात सोडल्यामुळे तेच पाणी माझे विहीर, बोर, म्हणजे माझ्या भरपूर लोकांचे जे खाली कारखान्याच्या खालील बाजूचे काही लोक आहेत त्या सगळ्यांच्या विहिरीचं, बोरचं पाणी हे पूर्णपणे खराब झालेलं आहे. आणि ते पाणी खराब झाल्या वेळोवेळी त्यांना मागणी केल्यानंतर त्यांनी मला पाणी दिलं होतं. पण कालपासून जे लोक आंदोलन बसलेत सगळे, त्यात मी सहभाग नोंदवल्यामुळे माझं सुद्धा त्यांनी कालपासून जनावरांना पाणी द्यायचं बंद केलं आहे. माझ्याकडे साधारण 50 जनावर आहेत साहेब. 40 शेळ्या आहेत, 50 मोठी जनावर आहेत. खूप मोठी समस्या पाण्याची. जर गायला पाणीच नाही पिले काय तर दूध कुठून देणार आहे? आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कशावर चालणार आहे? कारण मी दूध व्यवसाय करून जगतोय. आज मला बँकेचे हप्ते आहेत, बिकते आहेत, सगळं कर्ज काढून मी हे उभा केलंय. आणि जर माझं लॉस होत लागलं चाललंय, मी वारंवार ग्रामपंचायतकडे सुद्धा बऱ्याच वेळा, खर्डी ग्रामपंचायतकडे सुद्धा जाऊन आलो आहे की बाबा माझी पाण्याची सोय करा म्हणून. त्यांनी कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही. ते नुसते सांगेवांगी करून देतो, हे
आणि मी कारखाना प्रशासनाला अजून सुद्धा विनंती करतो की तुम्ही माझे जे पाणी खराब झालंय ते कायमस्वरूपी माझ्या जनावरांची पाण्याची सोय करा, कारण ज्या जनावर माझा उदरनिर्वाह चालतो मी आतापर्यंत कारखाना तुम्हाला पाणी सोय करत होता का? हो कारखाना देत होता आता. म्हणजे पाण्याची सोय कारखाना करत होता, याचा अर्थ कारखाना प्रशासनाला सुद्धा मान्य की पाणी शेतकऱ्यांचं खराब झाले. माने नाही अहो सगळ्यांना तुम्ही, माझं मत आहे ते जल प्रदूषण, वायू प्रदूषण, हवा प्रदूषण जे आपले खाते आहेत ते फक्त खातेत. त्यांनी इथे येऊन कुठं सुद्धा लोकांचा सर्वे केलेला नाही. असा एकही शेतकरी दाखवा की तिथं आपल्या वायू प्रदूषणचं म्हणजे पाणी प्रदूषण पर्यावरणाचा अधिकारी येऊन कधी भेट घेतली, त्यांनी सांगावं असं पेज कधी घेतलाय, काय केलंय, हवेची गुणवत्ता बघाव, कधीही कोणत्याही प्रकारचं आपलं जे अधिकारी आहेत. शासनाचे नियम सगळं धाब्यावर बसून चालतात. अहो शासनात कसं झालं माहितीये का, ज्यावेळेस खरंच आत्मीयतेने तुम्ही शिकून मोठे अधिकारी झालात, लोकांची तुम्हाला मानसिकताच नाही की लोकांची माणुसकी तुमच्यापर्यंत संपली, फक्त अधिकाऱ्यांना पैसा पाहिजे. तिथं बसलेले एकाही शेतकऱ्याचे पीक हे बंद झाले, माझे एकटेच नाही. तिथे जेवढे शेतकरी बसलेत ना, त्यांचं पेरू असेल, डाळिंब असेल, मका असेल, सर्व बरबाद झाले. सांगण्याचा मुद्दा, शेतीची जी असणारी सुपीकता आहे 100% सुपीकताच नष्ट झाली. जमिनीत नाही पिकली तर काय खाणार जनावर तुम्ही? चारा टाकला त्याच्यावर बघ्यास राखायच, जनावर आजार पडतात. पाण्यात साहेब एवढा टीडीएस वाढला की ते पीक घेऊ शकत नाही. जनावर एवढी माणसापेक्षा जास्त सेन्सिटिव्ह असतात. जनावर त्या पाण्यातून मस्त पाणी स्वच्छ दिसतंय साहेब, पण त्या पाण्यातून जो येणारा वास आहे, उग्र वास, त्यामुळे जनावर पाणीच पित नाहीत. केमिकल असेल आणि त्यामुळे ते माझी जनावर दूध द्यायची बंद झाली, गाय आजारी पडते दररोज. गाई नाही खाल्लं रोजच करत नाही, पाणी पचनच होऊ शकत नाही जनावरांना. दररोज त्यांना संडास बिंडास लागते, दररोज ते गोळ्या, औषध, सलाईन, डॉक्टर, ते माझे पूर्ण पैसे त्याला चाललेत साहेब. आता पाणी तुमचं बंद आहे म्हणलं, आता जनावराला काय केलं पाण्याला? आता बघायचं आता पर्याय व्यवस्था काय करते कारखाना, ठीक नाही कारखान्यात जर व्यवस्था केली तर सगळे जनावर आणून मी इथे कारखाना परिसरात आणून बांधणार आहे. जे काय होईल आता असं तर दररोज नुकसान होतेच, मग ते काय जोपर्यंत नुकसान भरून निघत नाही तोपर्यंत जनावर आणून मी इथं कारखान्यावर आणून बांधणार आहे सगळे. हे जे कारखान्याचं बघ्यास राख हे जे आहे हे दररोज तिथे साफ केलं तर हे दररोज असं कंटिन्यू जनावर अंगावर बसत राहते. बघायचं आहे. हो बघ्यास राख दोन्ही मिक्स आहे. ठीक आहे. अहो त्यांना मी आणून दाखवले, कारखाना प्रशासनाला इथं आणून दाखवले साहेब, प्रत्येक वेळा दाखवले त्यांना, बागेवर दाखवले, गुरावर दाखवले. आता साधारण साहेब आता 12 वाजले साहेब, कालपासून आंदोलनात मी सहभाग नोंदवल्यामुळं हे जे कारखाना प्रशासनाला पाणी मी म्हणजे खराब झाल्यामुळे मागवत होतं, त्यांनी मागणी केल्यानंतर मला पाणी दिलं होतं. ते साधारण कालपासून मी आंदोलन बसल्यामुळं माझ्या जनावरांना पाण्याची सोय बंद केली त्यांनी, त्यामुळे माझी सगळे जनावर आज उन्हात आहेत. म्हणजे बोरचं विहिरीचं पाणी खराब झालं, पूर्ण दूषित झाले साहेब. कारखान्याला पाणी बंद केलं. हो कारखान्यात बंद केलं. जनावराला पाणी आता माझ्या डोक्यात आहे साहेब, हे जर आता जर नाही 1 तास 2 तासात जर ह्यांनी हे केलं, कारखान्यानं हे केलं, तर मी हे सगळे जनावर नेऊन सोडून नेऊन कारखान्यात बांधणार आहे. पाण्याला असं अजिबात नाही पाणीच नाही तर दूषित पाणी पाहून काय करतात, जनावर पितच नाहीत पाणी. जर माझ्या बोरला विहिरीला पाणी आहे साहेब, पण ते पाणी पूर्ण दूषित येते, वास येते पाण्याचा, जनावर एकही पाणी पित नाही. हे वारंवार मी कारखान्याला सांगितले साहेब, लेखी पत्र दिले, ग्रामपंचायत तक्रार केली, ऑनलाईन तक्रार सुद्धा केली मी साहेब. ऑनलाईन तक्रार सुद्धा पाठपुरावा झाला नाही. ऑनलाईन प्रशासन आहे का नाही हेच आता माहिती होतं, म्हणजे मोठं प्रश्न तयार झाले. कारण त्यांच्याकडे आपण तक्रार करून आज महिना 2 महिने झाले, त्यांनी मला सुरू केलेलं पाणी, आज मी आंदोलनात सहभाग नोंदवल्यामुळे आज 2 दिवसाला माझ्या जनावर पाणी नाही. मग आता मी काय करणार आहे, जनावर अशी मोर द्यावा होती का? काय करायचं, कसं राहायचं, काय करायचं. लहान लेकराची बाहेर झोपायला सुद्धा येत नाही. आता उकडते, लाईट गेली की झोपता किती वेळाला एवढं गोळा झाडावं अहो, लागतं? तुम्ही अजून 15 मिनिटं थांबा, 15 मिनिटात एवढं झाडा लागते. अजून 15 मिनिटात एवढं झाड लागतं. हा ती पायरीवर आता झाडलेलं नाही. होय किती थर आलाय बघा. हा 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 हा. कारखान्याची राख आहे समोर दिसते. मग उगाच मुद्दाम कोण तसं जाणून बुजून कोण करत नाही. काय नाव? माझं नाव जगन्नाथ तात्या जाधव. काय आता ह्या वयात आंदोलन काय झालं? आंदोलनात माझा जीव चालल्यावर मग काय करायचं? काय झाले काय नेमकं? झाले म्हणजे माझी वस्ती एकदम तार काट्याच्या कंपाऊंडरच्या त्यांच्या कोपऱ्याला आहे. बर. त्यांना माहित आहे, मला माहित आहे. तर रोज माझ्या एक दिवशी असा पाऊस आणि वारा पंढरपुराकडल्या भागाने आला. मी तर आमच्या वस्तीच्या जरा अलीकडे बाजूला शेळे राखत होतो. जे असा वारांचे कायदोळ जे आलं ते फपोटा ते बजास माझ्या डोळ्यात गेलं, सगळं डोळ्यात गेलं. मला काय दिसेना, म्हणून मी जाऊन डोक्यात खड्ड्यात पडलो. मी जाऊन
डोळे उघडत उघडत गेलो, मला काय कळलं नाही, मी खड्ड्यात पडलो जाऊन. मग खड्ड्यात पडल्यावर वारा वाजता कमी झाल्यावर माझा नातू एक आला. नातू म्हणला, अण्णा तुम्हाला काय झालंय? नातू म्हणला तुम्हाला काय झालंय? तर मी पडलो बाबा. म्हणलं बरोबर. नातून माझ्या हाताला धरून उठवलं. तर आमचा पोरगा आला. ते म्हणलं चला घरला. त्यानं मला देऊन दवाखान्यात मला अंगाला सगळा मुका मार लागला. मला घेऊन त्याला दवाखान्यात आणलं. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, घाण पाणी सगळं उघड्यावर आहे. वर टाक्या दे, तुम्हाला धावतो, तुम्हाला कोपऱ्याला नेऊन धावतो, तुम्हाला वास येतो का कसा येतो तुम्हाला मी धावतो. माझं घर त्या कोपऱ्यालाच आहे. मी एक दिवशी त्या लोकांना म्हणलं हे पाणी उघड्यावर आहे. माझी छाती गच झाली. हे पाणी तुमचं उघड्यावर आहे, ह्याला काय झाकण बिकान असतं का नाही म्हणलं. ते म्हणले आम्हाला काहीच माहित नाही म्हणली, तुमचं झाकण हे आम्हाला काय माहित नाही, आम्ही करायचं एवढं करतोय म्हणली. मी म्हणलं माझी छाती फुगल्या, डोसक्याला मला माझा मेंदू असा चावलून करत होता. मी 3 दिवस मी घरात असा झोपून होतो दरवाजा लावून, तरी मला जाणवत होतं की बाबा कुठनं तरी वास येतोय मला. बायको आमची म्हणली तुम्हाला काय झाले म्हणले, असं पडलाय तुम्ही. माझा मेंदू माझा वासाने बिघडला, माझा जीव जायचा वकत आलाय, ह्याला काय करायचं. आणि कोणीही आमचे दाद घेत नाही, म्हणून मी ही आमची सगळी जनता घेऊन आमचा जर जीव गेला तर याला करायचं काय. आमच्या असताना 2 एकर रान आहे, आमची पोट भरायची पंचायती झाली, त्याच्यात पाण्याची वाट होऊन गेली. तर ह्या व्यथा आहेत ह्या लोकांच्या, आणि ह्या काळजाच्या, आपण ज्याला म्हणतो काळजातून येणाऱ्या वेदना आहेत, अशा ह्या वेदना बघून तरी प्रशासन किंवा सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी कोणीतरी दखल घेईल आणि या लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करतील. आंदोलन करायची वेळ आली. काय झाले? काय झालं तर काय सांगायचं. किती वर्ष झालं आम्ही या कारखान्याच्या मॅडमला सांगतोय, आमच्या घरातली माणसं येते ती काय ती बग्यास येते, सगळी राग स्वयंपाक करायला लागले तरी सुद्धा घरात स्वयंपाक सुद्धा बग्यास येते. स्वयंपाक करायचा अगं खायचं कसं, आम्ही ती सगळं पोटातच चाललंय आमच्या. राखाय ती सुद्धा आम्ही आमची लेकरं सुद्धा बाहेर पाठवली ती शाळेला, का तरी इथं कसं ठेवायचं. वास इतका घाण येते की प्रमाणाच्या बाय अक्षरशः चक्कर येते त्या वासानं. एक एक टाइम वाटते तर राहून वाटतंय, पण सोडू तरी कुठं जायचंय. ही बाहेरनं लोक आलेली इथं जगायला लागली आणि आमचं स्वतःच असं ना आम्ही बाहेर जायचं का इथनं. हा यांना कळत नाही, ह्यांनी कारखाना केलाय म्हणल्यावर यांची सोय करायची का घर ही नाही का. मॅडम आता महिला आहेत कारखान्यात, मग असं तर काय करायचं? तुम्ही महिलांनी कधी त्यांच्याकडे जाऊन तक्रार अहो केली? येऊच देत नाही ती. आणि आमची घरातली माणसं सारखं येते ती, तर ती मनावरच धरत नाही. ती करायचं काय मग. आणि महिलांना काय कामधंदा सोडून, आता पण आम्ही कामधंदा सोडून इथे येऊन बसलोय. आम्हाला काही काम नाही, तेव्हा ह्यांनाच काम आहे, ह्यांनी पैसे कमवायचे आणि आम्ही ह्यांच्या इथे येऊन बसायचं काय. आता तुमची मागणी काय आहे? मागणी काय, ह्यांनी राग बंद करायची, ती वास येते ती पूर्ण बंद करायचं, आणि ती बिजली पॉईंट बंद करायची. इथं करायचं ना, हिने कारखाना चालू केला ना, तीच कारखाना चालू करायचा ना, आणि त्याची सगळी सोय करून करायचं. हिने फालतू कशाला वाढवायचं इथं. म्हणजे आम्ही इथं राहायचं, इथनं निघून जायचं. हिने तीच धरलेलं इथनं निघून जावं म्हणून. सगळ्या डोळ्यात जाते, सगळं अन्न पाण्यात जात. रानात जरी गेलं तर आम्हाला काम करायला येत नाही. ती डोळे उघडून सगळ्या तोंडात घाण पाक सगळं अंगझार काळ पडतंय. रानात काम तरी कसं करायचं आम्ही. धूळ कुठे काढायला लागलं डोळ्यात जाती धूळ, नाका तोंडात सगळे. घरातनं बाहेर पडायची पंचायतच आहे. रानात काम म्हणून करायला येत नाही ना, आम्ही जगतोय त्याच्यावर म्हणलं आम्ही करायचं. माझी 4 लेकर आहेत, अर्धा एकर शेती आमची खाली का रोडच्या कडेला. तिथं इथलं पाणी तिथं सोडलंय त्यांनी. ती विहिरीचं पाणी बाद झालंय, बोरचं पाणी बाद झालंय, जमीन पिकणार तिथं नदीच्या कडेला. आम्हाला मिळणार नाही, काय करायचं मग? पाणी धुवून टाकली तरी बी त्याच्यावर राख पडतीये. मग करायचं काय. आणि स्वतः मॅडमला घेऊन दाखवले आम्ही, बघितले त्यांनी स्वतः येऊन राख, त्याच्यावर बी त्यांनी बशी केलं नाही आम्हाला. दुर्दैव आहे या लोकांचं. एखादा प्रोजेक्ट, एखादी संस्था, एखादा कारखाना येतो आणि तिथं समजा विकास होतो, पण आसपासच्या शेतकऱ्यांचा भकास व्हायला चालू आहे. हेच असं उदाहरण समोर दिसायला लागलेलं आहे. प्यायला पाणी फिल्टरचं म्हणून देते ती. ही फिल्टरचं पाणी आहे का फक्त बघायचं. मग काय असं करते. मग जनावरांची सोय नाही, कशाची नाही, पाण्याची प्यायची नाही, मग चालवू द्यायचं कसं. मग सगळ्यांनी काही सोडूनच जायचं का आता. रासार डोळे चोळते, डोळ्यात बघत जाते, तोंडात बघत जाते. काय करायचं त्याला, कुठं जायचं उठून इथनं. आता त्या मॅडमला कधी तुम्ही काय मग मॅडम पतूर येऊन बसलोय आम्ही, मॅडम पतूर आलोय. मॅडम दखल घेत नाही, काय नाही. मॅडम ऐकते सोडून देते.
तर ह्या व्यथा आहेत ह्या लोकांच्या आणि ह्या काळजाच्या आपण ज्याला म्हणतो काळजातून येणाऱ्या वेदना आहेत त्या अशा ह्या वेदना बघून तरी प्रशासन किंवा सरकार किंवा सरकारचे प्रतिनिधी कोणीतरी दखल घेईल आणि या लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करतील